श्री स्वामी समर्थ दीपदया ब्लॉग्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आहे श्रावणातला पहिला श्रावणी सोमवार। तर त्यानिमित्ताने आम्ही नागावमधील एक अत्यंत प्राचीन ऐतिहासिक आणि प्रसिद्ध असं जे शिवमंदिर आहे वंखनाथ मंदिर, तिथे बेल वाहण्यासाठी आलेलो आहोत। म्हणजे आमच्या घराजवळच हे मंदिर आहे आणि समोर ही अशी एक पुष्करणी आहे आणि पूर्णपणे दगडी बांधकामात केलेले हे अति प्राचीन असे मंदिर आहे। हे मंदिर आंग्रेकालीन अष्टघरातील प्रमुख मंदिरापैकी एक असून त्याचा संबंध पेशवे काळ आणि आंग्रे घराण्याशी आहे। 1983च्या कुलाबा जिल्हा गॅझेटनुसार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या निधीतून नागावचे रहिवासी केशव महाजन यांनी 1763 मध्ये मंदिर बांधले आहे। या मंदिराची रचना मंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी पारंपरिक आहे। स्वामींचा फोटो आहे आणि हे मंदिर पूर्णपणे दगडी बांधकामात केलेले आहे आणि हा जो नंदी आहे तो पूर्ण काळ्या पाषाणातील नंदी इथे आपल्याला बघायला मिळतो। नागावमध्ये असलेले हे मंदिर स्थापत्यकलेचा उत्तम नमुना मानला जातो। या मंदिराचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिरासमोर रस्त्याच्या पलीकडे 70 ते 80 फुटावर असलेल्या दीपमाळेच्या वरच्या टोकावर जेव्हा दिवा लावला जातो तेव्हा त्याचा प्रकाश थेट गर्भगृहातील पार्वती मूर्तीच्या मुखावर पडतो। खूपच सुंदर। अंतराळाच्या दर्शनी भिंतीवर देवकोष्टकात गणपती आणि भैरवाच्या काळ्या दगडात घडवलेल्या मूर्ती आहेत। गाभाऱ्याचे प्रवेशद्वार अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे। या दरवाजावर अनेक शिल्पे कोरलेली आहेत। त्यात श्रीकृष्णाच्या चरित्रातील काही देखाव्यांचा समावेश देखील आहे। मुरली वाजवणारा कृष्ण, त्याचे सवंगडी, समोर गोमाता असलेले शिल्प वैशिष्ट्यपूर्ण आहे। वैष्णवांचे देव असलेल्या भगवान श्रीकृष्णाला शिवमंदिरात मिळालेले मानाचे स्थान हे या मंदिराचे खास वैशिष्ट्य सांगितले जाते। मंदिराचा जो कळस आहे ते देखील काम नागर शैलीतले आहे। त्यावर वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकाम देखील आहे। दरवर्षी महाशिवरात्रीला वंखनाथाची पालखी निघते। कोकणातल्या पारंपरिक वाद्यांचे गजर करत पालखी गावातून फिरवली जाते। मंदिरामध्ये रात्रभर भजन कीर्तन असे कार्यक्रम होतात। याखेरीज मंदिरामध्ये दैनंदिन पूजा आरती होते। सोमवारी आणि विशेषतः श्रावणी सोमवारी येथे भाविकांची मोठी गर्दी असते। म्हणजे आजूबाजूच्या गावातील जे लोक आहेत किंवा त्याच परिसरात राहणारे जी भक्त मंडळी आहेत ती आवर्जून सोमवारी दर्शनासाठी मंदिरात येतात, बेल वाहतात। आम्ही देखील आज बेल वाहण्यासाठी आलेलो आहोत। तर 1000 बेलपत्र आम्हाला व्हायचे आहेत। तर गुरुजी देखील आलेले आहेत आणि रुपेश आणि मी दोघांनी मिळून बेल व्हायला सुरुवात केली आहे। बेल वाहून झाल्यानंतर आम्ही जो प्रसाद होता तो काही भक्त मंडळी जी बसली होती त्यांना प्रसाद वाटला आणि आम्ही घरी आलो। कारण आजच श्रावणी सोमवार होता आणि आजच नागपंचमी देखील होती। तर घरी नागाची पूजा केलेली आहे आणि नैवेद्याची तयारी चालू आहे। आज आमच्याकडे नागपंचमीला खास उकडीचे मोदक केले जातात। तर अशा प्रकारे आम्ही आजचा श्रावणी सोमवार साजरा केला। हर हर महादेव।